Good morning students, welcome to the 12th biology class. Today we are going to study pathways of water across root, apoplast pathway, symplast pathway, mechanism of absorption of water, passive mechanism and active mechanism. Before that, in the last lecture we have studied structure of root hair, then water available for absorption and three processes of absorption, and those three processes were imbibition, diffusion and osmosis. So in imbibition we have seen that imbibition is a process in which the adsorption of molecules of solid take place on the objects. This is adsorption, it is not absorption. So the object which adsorbs is a imbibant and water is imbibate. So second process we have seen, that was the diffusion. In diffusion, the movement of ions, atoms and molecules of the solute from higher concentration to lower concentration takes place. And third type is a osmosis. In osmosis, migration of the solvent through the semi-permeable membrane takes place. मागील जो लेक्चर आपण घेतलेला आहे त्यामध्ये आपण वॉटर ॲब्सॉर्प्शनच्या 3 पद्धती पाहिलेल्या आहेत. त्यामधील पहिली पद्धत होती इम्बायबिशन. यामध्ये फक्त वॉटर मॉलिक्युल्स आहेत, ते फक्त ऑब्जेक्टवर ॲब्सॉर्ब झालेले आहेत, ठेवलेले आहेत असं आपण पाहतो. त्याचं एक्झाम्पल आपण पाहिलेलं आहे की सोकिंग ऑफ सीड्स. जेव्हा आपण सीड्स पाण्यामध्ये ठेवतो तेव्हा त्या सीड्स फुगतात. याचं कारण की त्यांच्यावर हायड्रोफिलिक कंपाऊंड्स आहेत आणि ते वॉटर मॉलिक्यूल ॲब्सॉर्ब करतात. दुसरं जी प्रोसेस होती ती म्हणजे डिफ्युजन. यामध्ये आयन्स, ॲटम्स किंवा मॉलिक्युल्स यांची मूव्हमेंट आहे आणि हायर कॉन्सन्ट्रेशनच्या रिजनपासून ते लोअर कॉन्सन्ट्रेशनकडे जातात. याचं उदाहरण आपण पाहिलं होतं की फुलाचा सुगंध आपल्याला लांबवरून येतो कारण तिथे त्याचं कॉन्सन्ट्रेशन त्या फ्रॅग्रन्सचं जास्त आहे आणि तो आपल्यापर्यंत येऊन पोचतो, आणि ती प्रोसेस आहे ती डिफ्युजन. तिसरी प्रोसेस आहे ती म्हणजे ऑस्मॉसिस. यामध्ये आपण पाहिलेलं आहे की हे मायग्रेशन ऑफ सॉल्व्हेंट थ्रू सेमी परमिएबल मेम्ब्रेन. सेमी परमिएबल मेम्ब्रेन याचा अर्थ असा होतो की या मेम्ब्रेनमधून ठराविक मॉलिक्युल्स फक्त पास होऊ शकतात, त्यामधून ते जाऊ शकतात. अशा 3 पद्धती आपण मागच्या लेक्चरमध्ये पाहिलेल्या आहेत. नाव द टाइप्स ऑफ सॉल्युशन्स. Concentrations on the basis of concentration, there are 3 types of solutions. The first type of solution is hypotonic solution, second type of solution is hypertonic solution, and third type of solution is isotonic solution. Hypo means low. In this solution concentration is low. Hypertonic solution concentration is high, and isotonic solution means concentration is same. That means concentration inside the cell and concentration outside the cell is same. यामध्ये 3 कॉन्सन्ट्रेशनच्या बेसिसवर आधारित 3 प्रकारचे सोल्युशन्स आहेत. पहिलं आहे तो म्हणजे हायपोटोनिक सोल्युशन. हे जे सोल्युशन आहे हे वीक सोल्युशन आपण म्हणू शकतो कारण ह्याचं कॉन्सन्ट्रेशन आहे ते लो आहे, कमी आहे. सेकंड जो सोल्युशन आहे ते आहे हायपरटोनिक. हायपर याचा अर्थ होतो हायर किंवा ग्रेटर. यामध्ये सोल्युशन कॉन्सन्ट्रेटेड आहे कारण या सोल्युशनचं कॉन्सन्ट्रेशन जास्त आहे. आणि आयसोटॉनिक सोल्युशन, आयसो याचा अर्थ होतो सेम. यामध्ये सेलमधील कॉन्सन्ट्रेशन म्हणजे सेल सॅपचं कॉन्सन्ट्रेशन आणि बाहेर असलेल्या सॉईल वॉटरचं कॉन्सन्ट्रेशन हे सेम असतं, तेव्हा त्याला आयसोटोनिक म्हणजे सेम कॉन्सन्ट्रेशन असं म्हटलं जातं. यामध्ये आपण 3 टाईपचे सोल्युशन्स पाहिलेले आहेत: हायपोटोनिक सोल्युशन, हायपरटोनिक सोल्युशन अँड आयसोटोनिक सोल्युशन. आता आपण टाइप्स ऑफ ऑस्मोसिस पाहूया. ऑस्मोसिस, देर आर 2 टाइप्स ऑफ ऑस्मोसिस. फर्स्ट ऑफ ऑल वी नो द मीनिंग ऑफ ऑस्मोसिस. इट इज अ मूवमेंट ऑफ solvent through semi-permeable membrane. Through semi-permeable membrane. There are 2 types of osmosis. The first is exosmosis and second is endosmosis. In exosmosis, it is a migration of solvent from cell to outside and it causes flaccidity. एक्झॉस्मॉसिस मध्ये काय होतं तर सॉल्व्हेंट मॉलिक्युल्स म्हणजे वॉटर मॉलिक्युल्स जे असतात ते सेलमधून बाहेर पडतात आणि जेव्हा वॉटर सेलमधून बाहेर जाईल तेव्हा सेल कशी होईल? सेल नक्कीच फ्लॅसिड होणार, श्रिंक होणार, ती सुकणार. आणि हे दिस प्रोसेस इज एक्झॉस्मोसिस. इट कॉजेस फ्लॅसिडिटी ऑफ सेल. दॅट मीन्स
shrinking of cell. Second type is endosmosis. In endosmosis, it is a migration of solvent into the cell. Migration of solvent into the cell. It causes turgidity of cell. It causes turgidity of cell. So water moves from outside to inside. From outside to inside, which causes turgidity of cell. यामध्ये आपण पाहतो वॉटर मॉलिक्युल्स आहेत ते सॉइल वॉटरमधून सेलमध्ये जातात. जेव्हा ते सेलमध्ये जातील तेव्हा सेल कशी होणार, ती फुगणार, टर्जिड होणार आणि किंवा स्वेल होणार, तिचा आकार वाढणार. सो दिस टाइप इज अ एंडोस्मोसिस. सो टू टाइप्स ऑफ ऑस्मोसिस आर देयर, एक्झॉस्मोसिस अँड सेकंड इज एंडोस्मोसिस. Now we will see the turgor pressure and wall pressure. When endosmosis takes place, turgidity of the cell increases. During this process, one pressure is exerted and that pressure is called turgor pressure. जेव्हा एंडोस्मोसिस होतो, टर्जिडिटी सेलची वाढते, तेव्हा प्रेशर जे क्रिएट झालेलं आहे त्याला म्हणायचं टर्गॉर प्रेशर. इट इज अ प्रेशर एक्झर्टेड बाय टर्जिड सेल सॅप ऑन वॉल. टर्जिड सेल सॅप ऑन द वॉल. सेल वॉल जी आहे तिच्यावर सेल सॅप एक प्रकारचं प्रेशर तयार निर्माण करतो, त्या प्रेशरला म्हटलं जातं टर्गॉर प्रेशर. So when this pressure is created, simultaneously the pressure from cell wall is also exerted. A pressure from cell wall is also exerted on cell sap and that pressure is called wall pressure. That pressure is called wall pressure. But it acts in opposite way. It acts in opposite direction. जेव्हा टर्गॉर प्रेशर तयार होतो त्याला एन्काउंटर करण्यासाठी वॉल प्रेशर सेल वॉलकडून सेल सॅपवर टाकण्यात येतं, त्याला वॉल प्रेशर म्हणतो. म्हणजे थोडक्यामध्ये टर्गॉर प्रेशर इज इक्वल टू वॉल प्रेशर. टर्गॉर प्रेशर इज इक्वल टू वॉल प्रेशर बट इन अपोजिट डायरेक्शन. So osmotic pressure. Osmotic pressure is a pressure which occurs during osmosis. So when the process of osmosis is going on, a pressure is created. That pressure is called osmotic pressure. So DPD, we have seen the meaning of DPD. Diffusion pressure deficit. Diffusion pressure deficit. That is also called as suction pressure. It is also called as water potential. In short, it is a thirst of the cell. जेव्हा सेलमध्ये पाण्याची गरज असते तेव्हा जे प्रेशर आहे दॅट इज डिफ्युजन प्रेशर डिफिसिट. वी कॅन से डिफ्युजन प्रेशर डिफिसिट इज अ डिफरन्स between the diffusion pressure of the solvent and diffusion pressure of the solvent in the solution. So DPD can be written as the osmotic pressure minus turgor pressure. DPD is equal to osmotic pressure minus turgor pressure. Here we can write the turgor pressure is equal to wall pressure. So DPD can be written as osmotic pressure minus wall pressure. So in flaccid cell what happens? TP is 0. Turgor pressure is 0. Why? Because in flaccid cell there is no water, there is no turgidity, and so turgor pressure is 0. In turgid cell what will happen? In turgid cell DPD is 0. Diffusion pressure deficit is 0. Why? Because in turgid cell there is plenty of water, there is no need of water, and so diffusion pressure deficit will be 0. आपण ऑस्मोटिक प्रेशर पाहिलेलं आहे. ऑस्मोटिक प्रेशर जेव्हा ऑस्मोसिसची प्रक्रिया चालू आहे तेव्हा जे प्रेशर सेलवर आहे त्याला म्हटलं जातं ऑस्मोटिक प्रेशर. आपण डिफ्युजन प्रेशर डिफिसिट पाहिलेला आहे की हा एक प्रकारचा डिफ्युजन प्रेशरमधील डिफरन्स आहे की जो प्युअर वॉटरमध्ये आणि सोल्युशनमधलं जे सॉल्व्हंट आहे त्यामधील डिफरन्स जो आहे तो आहे डिफ्युजन प्रेशर डिफिसिट. आणि ह्याचा फॉर्म्युला आहे की डिफ्युजन प्रेशर डिफिसिट इज इक्वल टू ऑस्मोटिक प्रेशर मायनस टर्गर प्रेशर. जेव्हा सेल फ्लॅसिड असते तेव्हा टर्गर प्रेशर 0 असणार कारण त्या सेलमध्ये वॉटर नाही आहे, त्यामुळे टर्जिडिटी नाही आहे आणि त्यामुळे टर्गर प्रेशरसुद्धा नाही आहे. म्हणजे टर्गर प्रेशर फ्लॅसिड सेलमध्ये 0 आहे. आणि टर्जिड सेलमध्ये काय होणार? टर्जिड सेलमध्ये पुरेसं वॉटर आहे त्यामुळे आता त्याला वॉटरची गरज नाही आहे आणि त्यामुळे डिफ्युजन प्रेशर डिफिसिट त्या सेलचा 0 असणार आहे. नाउ विल सी द इम्पॉर्टन्स ऑफ टर्गॉर प्रेशर. इम्पॉर्टन्स ऑफ
turgor pressure? First importance is that it keeps cell stretched. It keeps cells stretched. It provides support to the non-woody plants. Non-woody plants means small plants. The plants like grass, they are very delicate. So turgor pressure is important to keep them straight and erect. So turgor pressure is very important for non-woody plants such as grass. It also helps in cell enlargement during growth. During growth, what happens? Number of cells increase. At the same time, cell itself increase in the shape and size. At that time, turgor pressure is very important. One more thing is there, that is it maintains the shape of the cell. When the turgidity is there, cell remains in the shape. And one more thing is that it facilitates opening and closing of stoma. Opening and closing of stoma. Now what are stoma? Stoma are the small openings, or they are the apertures present on the leaf surfaces. Present on the leaf surfaces. Each stoma is made up of two guard cells, middle stoma pore, and subsidiary cells, or they are also called as accessory cells. So these pores are there on the leaf surfaces, and they open and close. Due to this turgor pressure, they open and close. So the openings are important for the exchange of gases. Exchange of gases during photosynthesis and during respiration. We know that during respiration, oxygen is taken in, carbon dioxide is thrown out, and during photosynthesis, carbon dioxide is taken in and oxygen is evolved. So during these both processes, opening and closing of the stoma is important. Turgor pressure is important for facilitating this process. At the same time, transpiration is also done through this stoma. Transpiration means throwing of the excess of water through plant body. So turgor pressure is important for opening and closing of the stoma. यामध्ये आपण टर्गॉर प्रेशरचे इम्पॉर्टन्स जेव्हा बघतो तेव्हा आपल्याला कळतं की सेल जी ज्या शेपमध्ये आहे त्या सेलचा शेप राहण्यासाठी टर्गॉर प्रेशर महत्त्वाचं आहे. टर्गॉर प्रेशर हे गवतासारखे जे छोटे छोटे प्लांट्स आहेत ते सहजगत्या खाली पडू शकतात, परंतु टर्गॉर प्रेशरमुळे त्यांना एक प्रकारचा सपोर्ट मिळतो. त्यांच्या सेल्स ज्या आहेत त्या तन्य होतात आणि त्यामुळे ते प्लांट्स जे आहेत ते सरळ उभे राहू शकतात. टर्गॉर प्रेशरचा आणखी एक उपयोग आहे तो म्हणजे ग्रोथ होते तेव्हा सेल ही एनलार्जमेंट करण्यासाठी टर्गॉर प्रेशर महत्त्वाचं ठरतो. अँड इट मेंटेन्स द शेप ऑफ द सेल. सेल शेपमध्ये ठेवण्यासाठी टर्गॉर प्रेशर महत्त्वाचा रोल करत असते. आणखी एक जर गोष्ट आपण इम्पॉर्टन्स टर्गॉर प्रेशरची बघितली तर त्यामध्ये ओपनिंग आणि क्लोजिंग ऑफ द स्टोमा. स्टोमा जेव्हा ओपन होतात किंवा क्लोज होतात आणि हे सर्व टर्गॉर प्रेशरमुळे. कारण टर्गॉर प्रेशर जो आहे गार्ड सेल्सचा तो चेंज होतो आणि त्यामुळे ते ओपन होतात किंवा क्लोज होतात. तर इम्पॉर्टन्स ऑफ टर्गॉर प्रेशर हे आपण अभ्यासलेले आहे. नेक्स्ट इज इम्पॉर्टन्स ऑफ ऑस्मॉसिस. इम्पॉर्टन्स ऑफ ऑस्मॉसिस. We know the process of osmosis. First importance is that it is responsible for absorption of water into root. Absorption of water into root. We know that we have seen the structure of root hair cell. So root hair cell shows outer covering which is called as cell wall. And inner to that cell wall there is a cell membrane. Cell wall is freely permeable. That means it permits all the molecules to enter in. Whereas cell membrane is selectively permeable. That means it allows selective particles to enter in. So osmosis is responsible to enter the water molecules from outside to the cytoplasm, that means inside the cell. So that is the main importance of osmosis. Second is it maintains the turgidity of cell. Water moves inside the cell and that's why it maintains the turgidity of cell. And next is it facilitates the movement of water. आपण पाहिलेलं आहे की वॉटर मॉलिक्युल्स जे आहेत ते सेलमधून दुसऱ्या सेलमध्ये जाण्यासाठी, तिसऱ्या सेलमधून जाण्यासाठी
ही ऑस्मॉसिस महत्त्वाची प्रक्रिया ठरते. त्यानंतर आपण पाहतो इट ऑफर्स रेजिस्टन्स टू द ड्रॉट. सो वेन देर इज अ लॅक ऑफ वॉटर at that time this osmosis protects the loss of water molecule. जेव्हा पाण्याची कमतरता असते तेव्हा ऑस्मॉसिसमुळे जे वॉटर मॉलिक्युल्स आहेत, जो वॉटर कंटेंट सेलमध्ये आहे, तो त्याचं रक्षण केलं जातं, तो सांभाळला जातो. नेक्स्ट इज इट हेल्प्स इन ड्रूपिंग ऑफ द लीव्स. फॉर एक्झाम्पल टच मी नॉट प्लांट. In touch me not plant, what happens when we touch the plant? These leaflets, they close. Why? Because suddenly, this is a type of adaptation. So suddenly, what exosmosis takes place, and from the cell, the water is lost. Water is lost at the instant, and that water is gathered in the petiole, and that's why these leaflets close. आपण जर पाहिलं की हे एक प्रकारचं ॲडॅप्टेशन जे आहे, टच मी नॉट प्लांट म्हणजे लाजाळूचं जे झाड आहे त्याच्यामध्ये एक प्रकारचं हे ॲडॅप्टेशन आहे आणि त्या ॲडॅप्टेशन होण्यासाठी ऑस्मॉसिस मदत करतो. कारण जेव्हा आपण त्या पानांना स्पर्श करतो तेव्हा एक्झॉस्मॉसिस होतं आणि एक्झॉस्मॉसिसमुळे काय होतं तर त्यातील वॉटर जे आहे ते सेलमधून निघून पिटिओलमध्ये स्टॉकमध्ये येतं आणि त्यामुळे ही पानं सडनली काय होतात मिटून जातात. सो ऑस्मॉसिस इज व्हेरी इम्पॉर्टंट फॉर द लाईफ ऑफ द plant because it is responsible for absorption of water, it maintains the turgidity of cell, it facilitates the cell to cell movement of water, it offers resistance to the drought and it helps in drooping of leaves. For example, touch me not plant. Now we will see the path of water across root. So when the water is absorbed from the root hair cell, then how it goes up to the xylem. That is the path of water across the root. Root hair cell absorb water by three processes as we have seen: imbibition, diffusion and osmosis. So first, root hair cell absorbs water from the soil. And what will happen? Cell get turgid. And as the cell get turgid, the turgidity increases and turgor pressure is also created. So as the turgidity is increased into the root hair cell, the neighboring cell, inner cortical cell, is a flaccid up till now. It will suck water from the root hair cell and it will get turgid. So next cell is flaccid. That cell will suck water from this cell and it will get turgid. And like that the chain will continue. So all cells absorb water from neighboring cell and it reaches to the xylem. So during all this process, a type of pressure is created in root cell and that pressure is called root pressure. That pressure is called root pressure. So we have seen the path of water across the root. Now there are two pathways of water across the root. When the water is absorbed into the root, two pathways are seen. The first pathway is apoplast pathway and second pathway is a symplast pathway. So in diagram you can see the TS of root. Here you see the two black lines are there. The lower one indicates apoplastic pathway. Lower one indicates apoplastic pathway and upper black line indicates symplastic pathway or symplast. First we will see the apoplastic pathway or apoplast pathway. It is movement of water through the cell wall. Mind well, it is a movement of water through cell wall. We know that cell wall is freely permeable. That means water molecules can move through the cell wall easily. And these molecules further they travel through the intercellular spaces. Through intercellular spaces. Intercellular spaces means the spaces between the cells. These water molecules, they do not enter into the cell, but they move through intercellular spaces and their journey is from cell wall to intercellular spaces up to the xylem. This is non-osmotic process. Apoplast pathway is non-osmotic pathway. That means osmosis is not taking place.
osmosis is not taking place. But imbibition takes place. Only first physical process, that is imbibition. Imbibition takes place in apoplast pathway. So first, this lowermost black line indicates apoplast pathway. These water molecules, they move from the cell wall, through cell wall and intercellular spaces up to the xylem. This is non-osmotic, that means osmosis is absent. It takes place through the imbibition. ॲपोप्लास्ट पाथवे ही जी आहे, तुम्हाला जी खालची लोअर ब्लॅक लाईन दिसते ती आपल्याला वॉटर मॉलिक्युल्सचा जर्नी दाखवत आहे. यामध्ये वॉटर मॉलिक्युल्स हे सेल वॉलमधून इंटरसेल्युलर स्पेसमध्ये प्रवेश करत आहेत. इंटरसेल्युलर स्पेस म्हणजे दोन सेलमधली जागा, आणि सेल वॉलमधून ते दोन सेलमधली जी जागा आहे तशा जागेमधून ते पुढे पुढे जात सरकत झायलेममध्ये पोचत आहेत. यामध्ये ऑस्मोसिसचा काही संबंध येत नाही, कारण सेल मेम्ब्रेन हे क्रॉस केलं जात नाही, फक्त सेल वॉल क्रॉस झालेली आहे आणि मग हे वॉटर मॉलिक्युल्स झायलेमपर्यंत पोचत आहेत, हे आपण पाहतो. नेक्स्ट pathway is a Symplast pathway. Symplast pathway. This is the upper black line. You can see upper black line. Water moves from cell to cell through cytoplasmic bridge called plasmodesmata. Plasmodesmata interconnects cytoplasm to all cells called cytoplasmic network or symplast. So the water goes through root hair, then it moves to the cortex cells or cortical cells, and then it goes to the xylem. The water molecules move from root hair to cortex and then xylem. It is also called transmembrane pathway. So upper जी वरची ब्लॅक लाईन आहे त्यामध्ये आपल्याला सिम्प्लास्ट पाथवेचं डायरेक्शन दिसत आहे. सिम्प्लास्ट पाथवेमध्ये वॉटर मॉलिक्युल्स जे आहेत ते रूटमध्ये प्रवेश करत आहेत. रूटमध्ये एकदा त्यांचा प्रवेश झाला की त्यानंतर त्यांनी सेल मेम्ब्रेन सुद्धा ते पास करतात. दे क्रॉस सेल मेम्ब्रेन ऑल्सो. वाय? बिकॉज सेल मेम्ब्रेन इज सिलेक्टिवली परमिएबल अँड हिअर ऑस्मोसिस टेक्स प्लेस. Osmosis takes place, and through osmosis these water molecules are going further and further. So प्रत्येक सेलचा सायटोप्लाझम जो आहे तो इंटरकनेक्ट झालेला आहे या प्रकारामध्ये, आणि इंटरकनेक्ट होऊन एक प्रकारचं नेटवर्क तिथे आपल्याला सेट झालेलं दिसतं, आणि तो जो नेटवर्क आहे सायटोप्लाझमचा त्यालाच आपण सिम्प्लास्ट असं म्हणतो. आणि या सिम्प्लास्ट हा जो वॉटर मॉलिक्युल्स आहेत ते एका सेलमधून दुसऱ्या सेलमध्ये, दुसऱ्यामधून तिसऱ्या, परंतु थ्रू सेलमधून जात आहेत टू द झायलेमपर्यंत त्यांचा प्रवास इथे होतो. याच प्रोसेसला आपण ट्रान्समेम्ब्रेन पाथवे असंही म्हणू शकतो. ट्रान्समेम्ब्रेन पाथवे असंही म्हटलं जातं. म्हणजे वॉटर ॲब्झॉर्प्शनचे जेव्हा मुवमेंट आहे वॉटर मॉलिक्युल्सची, दोन प्रकारचे पाथवे आहेत. पहिली आहे ती म्हणजे ॲपोप्लास्ट पाथवे and second is Symplast pathway. Now we will go ahead, that is the mechanism of absorption of water. So there are two types of absorption. The first type is passive absorption and second is active absorption. First is passive absorption and second is active absorption. So first we'll concentrate on passive absorption. In passive absorption, energy is not required. Water gets absorbed by transpiration pool, and 98% of total absorption takes place by this method. 98%, that means it's very more amount. 98% of total absorption takes place by this method, passive absorption. And it takes place during daytime. Because we have seen the structure of stoma remains open and closing, and at that time this passive absorption takes place. It takes place during daytime. Passive absorption जे आहे वॉटर ॲब्झॉर्प्शनचा
पॅसिव्ह ॲब्झॉर्प्शन हा एक प्रकार आहे, हे एक मेकॅनिझम आहे. आणि या मेकॅनिझममध्ये आपण पाहतो की यामध्ये एनर्जीची गरज नाही आहे, कारण ट्रान्सपिरेशन पूलद्वारे हे वॉटर जे आहे ते शोषलं जातं, ते ॲब्झॉर्ब केलं जातं, त्यामुळे इथे एनर्जीची गरज पडत नाही. आणि जास्तीत जास्त ॲब्झॉर्प्शन जे आहे ते या पद्धतीने केलं जातं. म्हणजे टोटल ॲब्झॉर्प्शन जितकं होतं त्याच्यामधून 98% ॲब्झॉर्प्शन हे पॅसिव्ह ॲब्झॉर्प्शन आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि जेव्हा दिवस असतो, दिवसाच्या वेळेस पॅसिव्ह ॲब्झॉर्प्शन आपल्याला पाहायला मिळतं, कारण आपण स्ट्रोमाचं स्ट्रक्चर पाहिलेलं आहे. स्टोमॅटा लीफवर जे ओपनिंग्ज आहेत त्यांचं स्ट्रक्चर पाहिलेलं आहे आणि पुढेही आपण पाहणार आहोत डिटेलमध्ये. तेव्हा आपल्याला कळेल की त्यांच्यावर देखील हे ॲब्झॉर्प्शन अवलंबून आहे. आणि हे ड्युरिंग डे टाईम म्हणजे दिवसा आपल्याला ही प्रक्रिया पाहायला मिळते. नेक्स्ट इज ॲक्टिव्ह ॲब्झॉर्प्शन. आता हे थोडंसं पॅसिव्ह ॲब्झॉर्प्शनपासून वेगळं आहे, भिन्न आहे. सो इन दिस प्रोसेस एनर्जी इज रिक्वायर्ड and water get absorbed without transpiration pool. So here energy is required and transpiration pool is not needed. And it takes place only 2% of total transpiration absorption takes place. Only 2% of total absorption takes place by this method, and it takes place during night time. In passive absorption we have seen passive absorption takes place during daytime, but active absorption takes place during night time. ॲक्टिव्ह ॲब्झॉर्प्शन जे होतं त्यामध्ये आपल्याला एनर्जीची गरज आहे, प्लांटला एनर्जी हवी असते, ATP त्यामध्ये वापरले जातात. याच्यामध्ये ट्रान्सपिरेशन पूलची गरज नाही आणि हे अगदी कमी प्रमाणात होतं, जवळजवळ फक्त 2% of the total transpiration total absorption takes place by this method. आणि रात्रीच्या वेळेस हे ॲब्झॉर्प्शन आपल्याला पाहायला मिळतं. Then one more term we have to learn, and that is the translocation of water. That is transport of water with the dissolved minerals. From root to other aerial parts like the stem, leaves, against gravity. What is the translocation of water? It is a transport of water from root to aerial parts. So which are the aerial parts? Aerial parts are those which are above the soil. Aerial parts of the plants are those which are above the soil. म्हणजे हवेमध्ये आपल्याला जमिनीच्या वर जे दिसणारे प्लांट पार्ट्स आहेत, म्हणजे स्टेम, ब्रांचेस, फ्रूट्स, फ्लावर्स, लीव्स, हे जे पार्ट्स आहेत ह्याला आपण एरियल पार्ट्स म्हणतो. आणि जेव्हा रूट्समधून वॉटर ॲब्झॉर्प्शन होतं, दॅट वॉटर इज ट्रान्सपोर्टेड टू these parts. This process is called translocation. So along with water, dissolved minerals are also there. Minerals like calcium, potassium, manganese, magnesium, potassium, all these minerals, they are present in the soil and they are absorbed through the water, and this water takes these minerals and transported to the different aerial parts of the plant. This process is called translocation. We know that minerals are very important for the normal growth and development of the plants. There are two types of minerals: macrominerals or macronutrients and micronutrients. Macronutrients are those which are required in large amount, such as nitrogen, potassium, calcium, whereas the minerals or nutrients which are required in small amount are called micronutrients, such as molybdenum. So these minerals are very important for the normal growth and development of the plants. So they are absorbed through the roots. Along with water, they are transported to different parts of the plant. Right? So it is also called, translocation of water is also called as ascent of sap. आपण आतापर्यंत पाहिलेलं आहे की वॉटर ॲब्झॉर्ब रूट्सपासून होतं. ते जे वॉटर आहे
सॉईलमध्ये वेगवेगळे प्रकारचे मिनरल्स आहेत, सोडियम, पोटॅशियम, कॅल्शियम, आणि हे सर्व मिनरल्स जे आहेत हे प्लांटच्या वाढीसाठी अतिशय महत्त्वाचे असतात. त्यांच्यामध्ये परत 2 प्रकार आहेत, मॅक्रो इलेमेंट्स किंवा मॅक्रो न्यूट्रिएंट्स आणि मायक्रो न्यूट्रिएंट्स. मॅक्रो न्यूट्रिएंट्स जे असतात ते जास्त प्रमाणात वनस्पतीसाठी आवश्यक असतात आणि मायक्रो न्यूट्रिएंट्स जे असतात ते अगदी अल्प प्रमाणात वनस्पतीला हवे असतात. परंतु या दोन्हीची गरज वनस्पतीला असतेच. त्यामुळे मॅक्रो न्यूट्रिएंट्स आणि मायक्रो न्यूट्रिएंट्स हे दोन्ही प्रकारचे मिनरल्स हे वॉटरमधून रूट्सद्वारे ॲब्झॉर्ब केले जातात आणि ते अलॉंग विथ वॉटर ते वनस्पतीच्या पुढील वरच्या पार्टमध्ये पोचवले जातात. So transport of water with dissolved minerals from root to aerial parts like stem, leaves against gravity. Mind well, it is very important. It is against gravity. Water नेहमी खाली येतं, परंतु यामध्ये against gravity this water is lifted up to the aerial parts of the plants, and this process is called translocation of water. It is also called ascent of sap. It is also called ascent of sap. To study the translocation of water, there are 3 theories. To study the translocation of water, there are 3 theories. The first theory is a root pressure theory. It is called vital theory also. Second theory is capillarity theory. It is also called physical force theory. And third type is cohesion tension theory. It is also called transpiration pull theory. These three theories we are going to study in next lecture. I hope you have understood the pathway of water across the root. You have understood the mechanism of water absorption. Now I will give you an assignment. I hope you will write the answers of these questions and will prepare for the exam. So first question is question number 1. Explain turgor pressure, wall pressure and osmotic pressure. Question number 2. Distinguish between exosmosis and endosmosis. Question number 3. Distinguish between apoplast pathway and syncplast pathway. Question number 4. Write down the importance of turgor pressure. So dear students, I hope you have understood well. Thank you. God bless you.